हाय गाईस, तर तुम्ही बघू शकता आता मी जस्ट रेडी झाले आणि आम्ही आता आलो आहोत कोतवाडी स्टॉपवर आणि आम्हाला लगेच रिक्षा मिळाली कारण आमच्या ओळखीचे काका होते आणि आता आम्ही चाललो आहोत साईबाबांच्या मंदिरला आणि जाता जाता हा सुंदर व्ह्यू दिसला गाईज आणि आम्ही फायनली पोहोचलो आहोत बाबांच्या मंदिरमध्ये. फर्स्ट टाइम आलो आहोत आम्ही पण आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवेन कसं आहे काय आहे मंदिर. सो बघू शकता एंट्रन्स आणि त्याच्या साईडचं बॅक साईडचं इतकं सुंदर गाईज व्ह्यू होता ना मंदिरच्या साईडला, खरंच खूप सुंदर आहे. आणि हे जयसिंगपूरमध्ये आहे मंदिर गाईज, अनबिलिव्हेबल. आणि बघू शकता बाबांची मूर्ती सुद्धा किती सुंदर आहे. आणि जेव्हा मी आत आले मंदिरामध्ये इतकं छान होतं गाईज आतलं सौंदर्य आणि अक्षरशः असं वाटत होतं की तिथून येऊच नाही, म्हणून मी ना जवळून कॅप्चर केले बाबांची मूर्ती. बघू शकता तुम्ही उंचावर आहे, सिंपल आहे बाबांची मूर्ती आणि इतकी सुंदर आहे ना गाईज, तिथून यायचं मन होत नव्हतं, इतकी शांतता होती. सो आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो गाईज आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो परत घरी जाण्यासाठी कारण पावसाचं वातावरण पण झालेलं. आणि तुम्ही बघू शकता जातानाचा व्ह्यू, कारण ना ढग भरून आले होते गाईज, त्यामुळे हा मोमेंट कॅप्चर करणं माझ्यासाठी खूप आनंददायी होतं. आणि त्यानंतर आम्ही आलो गजानन महाराज मंदिरमध्ये आणि हा फोटो बघू शकता गाईज तुम्ही, मी यासाठी दाखवत आहे कारण याच रूपामध्ये सेम असेच महाराज प्रकट झाले होते. आणि हे आहे मंदिराचं तळघर जे तुम्ही बघितला नव्हता. सो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला?